नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आपत्ती ओढवल्यास सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारे पावलं उचलावीत याचं संस्कार पब्लिक निकेतन शाळेत प्रात्यक्षिक सादर। रिक्षा चालकाच्या शेजारी बसून केला जाणारा प्रवास आता ठरणार अवैध, ठाणे वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम। आणि मजूर कामगार सहकारी संस्था सुशिक्षित बेरोजगार यांना देण्यात येणारी कामे बंद करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयानं स्थायी समितीच्या सभेत गदारोळ। घेऊया एक अल्पशा विश्रांती। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। दिवाळी उत्सवात एखादी दुर्घटना किंवा आपत्ती ओढवल्यास सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारे पावलं उचलावीत याची माहिती देण्यासाठी आज ठाण्यातील शिवाजीनगर येथील संस्कार पब्लिक निकेतन शाळेत ठाणे अग्निशमन दलाच्या वतीनं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। संस्कार पब्लिक निकेतन शाळेच्या पटांगणावर या प्रात्यक्षिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दिवाळी उत्सवात फटाक्यांसारख्या ज्वलनशील पदार्थांचा वापर होत असल्यानं या फटाक्यांमुळे काळजी घेतली नाही तर एखाद्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असते। अशावेळी ही आग कशी विझवावी तसंच नागरिकांनी आणि मुलांनी सतर्कता बाळगून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या प्रकारे पावलं उचलावीत यासाठी ही प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। यावेळी संस्कार पब्लिक निकेतन शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर चव्हाण हे देखील उपस्थित होते। तसंच यावेळी अग्निशमन दलातर्फे कोणकोणती कार्य केली जातात याचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। ठाण्यातील प्रत्येक शाळेतून अशा प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती देणं आवश्यक असल्याचं यावेळी सुधाकर चव्हाण यांनी सांगितलं। दिवाळी जवळ आलेली आहे। दिवाळी सर्वसाधारण जर आपल्याला आगीच्या बाबतीत, फटाक्याच्या बाबतीत जर माहिती नसेल तर उद्या उद्भवणारे जे प्रसंग आहेत त्याला तोंड देण्यासाठी आज फायर ब्रिगेडच्या माध्यमातून फटाक्यांचा अवेअरनेसबद्दल ही माहिती देण्यासाठी फायर ब्रिगेडला आम्ही इथे बोलवलं होतं। आणि मला वाटतं आमच्या फायर ब्रिगेडच्या चीफ ऑफिसर मांडके साहेबांनी अतिशय चांगल्या रीतीने मुलांना समजावून सांगितलेलं आहे। आग लागल्यानंतर काय करायला पाहिजे, आग लागायच्या अगोदर आपण काय करायला पाहिजे, दिवाळीच्या फटाक्यांमुळे काय होते, कशी आग लागते आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे। आणि हा मला वाटतं ठाण्यातल्या सर्व शाळांनी हा प्रकार करायला पाहिजे, कारण जेणेकरून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही उपाययोजना चांगली आहे, फक्त ती आपण दाखवत नाही आहे, ती दाखवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। धन्यवाद। अवैध प्रवासी वाहतुकीमुळे रिक्षाचा प्रवास धोकादायक होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरात विशेष मोहीम हाती घेतली असून रिक्षाच्या पुढील बाजूस चालकाच्या शेजारी बसून केला जाणारा प्रवास आता अवैध ठरणार आहे। ठाणे परिवहन प्रादेशिक विभागानं शेअर रिक्षासाठी मागील बाजूस 3 प्रवाशांची ने-आण करण्यास यापूर्वीच हिरवा कंदील दाखवला आहे। असं असताना मागील बाजूस 4 आणि चालकाच्या बाजूस 1 असा 5 प्रवाशांचा प्रवास अगदी बिनदिक्कतपणे सुरू आहे। काही रिक्षात तर चालकासह कमीत कमी 6-7 जणांचा प्रवास होत असल्यानं ही कोंबाकोंबी अधिकच धक्कादायक ठरली आहे। मात्र वाहतूक पोलीस त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात। अखेर चालकाच्या शेजारी बसून सुरू असणाऱ्या प्रवासी वाहतुकीविरोधात वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून यामुळे ही पुढची सीट बाद ठरली आहे। ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रम ठाणेकरांना समाधानकारक सेवा पुरवण्यात अपयशी ठरत असल्यानं ठाणेकरांना दळणवळणासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करावा लागतो। घोडबंदर मार्गापासून रेल्वे स्थानकाच्या दिशेने सोडण्यात येणाऱ्या खासगी बसेसचा धंदाही TMTच्या या नाकर्तेपणामुळे जोरात सुरू असून या बसेसवर कारवाई करू नये यासाठी प्रवाशांकडूनच दबाव वाढत असतो, असा अधिकाऱ्यांचा अनुभव आहे। शेअर रिक्षांना मिळत असलेल्या प्रवाशांचा प्रतिसादही याच नाकर्तेपणाचा परिपाक मानला जातो। ठाणे शहरातील ठाणे स्थानक, कोपरी, किसननगर, लोकमान्य नगर, वसंतविहार, कापूरबावडी, मानपाडा, बाळकुम, सिडको, कळवा आणि मुंब्रा आदी परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध रिक्षा वाहतूक सुरू असते। या रिक्षांमध्ये 5 ते 6 प्रवासी कोंबले जातात। रिक्षा चालकाच्या दोन्ही बाजूस प्रवाशांना बसवून त्यांची वाहतूक केली जाते। दोन्ही बाजूस प्रवासी बसल्यामुळे चालकाला रिक्षा चालवणे शक्य होत नाही, त्यामुळे अपघातही होऊ शकतात। असं असलं तरी रिक्षा चालकांकडून शहरात अशा प्रकारची वाहतूक बिनधास्तपणे तसंच खुलेआम सुरू असल्याचं दिसून येतं।
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. मजूर कामगार सहकारी संस्था सुशिक्षित बेरोजगार यांना देण्यात येणारी कामे बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. भिवंडी महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला अधीन राहून ठाणे महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. परंतु याच मुद्द्यावरून काल झालेल्या स्थायी समितीच्या सभा चांगलीच गाजली. भिवंडी महापालिकेचा निर्णय ठाणे महापालिकेवर काल आत्ता असा आरोप करीत सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यासह विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि इतर सदस्यांनी सभागृह चांगलंच उचलून धरलं. अखेर महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं सभापतींनी सभाच तहकूब केली. मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी आयुक्तांनी काढलेल्या आदेशाची प्रत सभागृहात दाखवून अचानकपणे मजूर कामगार सहकारी संस्थांना देण्यात येणारी कामे का बंद करण्यात आली आहेत असा सवाल प्रशासनाला विचारला. तसंच कोणत्या आदेशान्वये हा आदेश काढला, विधी विभागाचा सल्ला घेण्यात आला होता का? आतापर्यंत शासनाच्या अध्यादेशानुसारच मजूर कामगार सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार आणि उर्वरित कामं ही महापालिका आयुक्तांच्या अधिकारात 33, 33, 34 याप्रमाणे केली जात होती. परंतु अचानकपणे ही कामं बंद करण्यात आल्यानं अशा प्रकारे महापालिका आयुक्तांनी कसा निर्णय घेतला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महापालिका प्रशासनाच्या वतीनं एकही अधिकारी उत्तर देण्यास पुढे येत नसल्यानं विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. परंतु महापालिकेचे उत्तर मिळाल्याशिवाय सभा तहकूब केली जाऊ नये अशी मागणी म्हस्के यांनी लावून धरली. अखेर मुख्य लेखा वित्त अधिकारी सुधीर नाकाडे यांनी भिवंडी महापालिकेत झालेल्या कामांबाबतीत अनुभव कथन करीत आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महापालिका आयुक्तांनी तशा प्रकारे मजूर कामगार सहकारी संस्थांना कामं न देण्याचे आदेश काढले आहेत. यापुढे ही कामे निविदा काढूनच केली जावीत असंही सांगण्यात आलं आहे. आता आपले लाडके ठाणे फास्ट यूट्यूबवर देखील पहा. अधिक माहितीकरिता यूट्यूबवर टाईप करा ठाणे फास्ट आणि पहा आपल्याला हवा असलेला एपिसोड केव्हाही आणि कुठेही. तसंच ठाणे फास्ट न्यूज चॅनल या फेसबुकवरील पेजला आवश्यक भेट द्या. www.youtube.com आणि www.facebook.com. ठाण्यातील ताज्या ज्वलंत घडामोडी चुकवू नका. फास्ट लाईफस्टाईलला ठाणे फास्टची सोबत असू द्या. आपल्या काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट्स जवळ, चंदनवाडी, ठाणे. तर उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.